विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू. फलटण तालुक्यातील खामगावावर शोककळा. सातारा जिल्ह्यातून मन हलवून टाकणारी आणि अंगावर शहारे आणणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. विजेच्या तीव्र धक्क्याने एकाच घरातील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अवघ्या एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. फलटण तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी दिनांक 8 जुलै 2026 रोजी पहाटेच्या सुमारास ही भीषण घटना घडली. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार खामगाव येथील इंग्रजी माध्यम शाळेजवळ राहणारे सतीश उर्फ पिसुर्डा किसन शिंदे हे बुधवारी पहाटे घराबाहेर आले होते. त्यावेळी घराबाहेरील विद्युत वायरांमध्ये अचानक वीज प्रवाह उतरल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांना वाचवण्यासाठी कुटुंबियांनी तातडीने धाव घेतली. मात्र मदतीसाठी गेलेल्या गंगूबाई शिंदे, सचिन शिंदे आणि आरती शिंदे या तिघांनाही विजेचा तीव्र धक्का लागला. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात चौघांचाही जागीच दुर्दैवी अंत झाला. काही क्षणातच काळाने संपूर्ण कुटुंबावर घाला घातल्यामुळे खामगाव परिसरात मोठी खळबळ उडाली असून गावात शोककळा पसरलीय. घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. घराबाहेरील विद्युत वायरांमध्ये नेमका वीज प्रवाह कसा आला, यामागे महावितरणाचा तांत्रिक बिघाड आहे का की अन्य काही कारण, याचा सखोल तपास संबंधित यंत्रणा आणि पोलीस करत आहेत. प्रतिनिधी प्रीती गायकवाड.